माय बापू भक्ती करत असताना दैवाचा पुतळा झाले होते आमचे नामदेव महाराज. अहो आमच्या नामदेव महाराजांनी भक्ती करत असताना नोव्हेत जर देव सुद्धा फिरवलं होतं. नामदेव महाराजांनी देऊळ सुद्धा फिरवलं होतं. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. नोव्हे तर नामदेव महाराजांनी देवाला जेवायला घातलं. नोव्हे तर नामदेव महाराजांनी देवाला जेवायला घातलं. नामदेव महाराज लहान असताना त्यांचे वडील शिंपी समाजाचे होते म्हणून ते कपडे विकायला गेले आणि कपडे विकायला गेले. देवाच्या नैवेद्याची वेळ झाली. गोनाईने आवाज द्यावा नामदेवा, अरे नामदेवा देवाची नैवेद्याची वेळ झाली. हो आई मी नैवेद्य घेऊन जातो म्हणून नामदेव महाराज महाद्वारामध्ये नैवेद्य घेऊन गेले. नैवेद्य घेऊन गेल्यानंतर त्यांना प्रश्न पडला की देवाला नैवेद्य दाखवायचा की चारवायचा. म्हणून नामदेव महाराज देवाला नैवेद्य चारवताय. माय बापू ऐका, नामदेव महाराज देवाला विनवणी करताय, देवा या नैवेद्य खा, पण देव काय येईनाच. म्हणून नामदेव महाराज देवाला सांगताय, देवा जर तुम्ही आला नाहीत माझं मस्तक तुमच्या चरणी फोडेल. माय बापू देवाने यावं आणि नामदेव महाराजांनी देवाला जेवायला घातलं. एवढी भक्ती आमच्या नामदेव महाराजांनी केली. अहो आमच्या एकनाथ महाराजांच्या घरी भगवंताने 36 वर्ष राहून न सांगता कामी करावी. नोव्हे तर कावडीने पाणी वाहिलं. माय बापू कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय. माय बापू एवढी भक्ती आमच्या एकनाथ महाराजांची होती. अहो एकनाथ महाराजांच्या अंगावरती 108 वेळा यवनांनी थुंकावं तरी एकनाथ महाराज यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला तरी एकनाथ महाराज यवनाला प्रसाद देऊन मुक्त करतात. माय बापू एवढी भक्ती आमच्या एकनाथ महाराजांची होती. अहो त्यांच्या नावामध्ये नुसतं शांती ब्रह्म एकनाथ महाराज, पैठणी निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा उत्कृष्ट असा अभंग. माय बापू ऐका, यवन ज्यावेळेस एकनाथ महाराजांच्या घरी भगवंतानं राहून न सांगता कामी करावी. नोव्हे तर सगळ्या संतांना चंदन उगाळून लावावं. नोव्हे तर नेका पत्तरवाळ्या वावरत नेऊन फेकावा. एवढी आमच्या नामदेव महाराजांनी भक्ती केली होती. माय बापू भक्ती कोणी केली होती? अहो जनाबाईने भक्ती केली होती. भक्ती करत असताना जनाबाईने देवाला आवाज द्यावा आणि जात्यावर बसवताना देवाला आवाज द्यावा आणि काय म्हणायचं, एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा. माय बापू एवढी भक्ती आमच्या जनाबाईची होती. अहो जनाबाई ज्यावेळेस जात्यावर दळायला बसली ना, जनाबाई म्हणायची, सुंदर माझे जाते ग फिरते बौतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे भा विठ्ठला. अशी आमची जनाबाई होती. माय बापू जनाबाईच्या घरी देवाने यावं. ज्यावेळेस जनाबाई झाडू मारायच्या ना त्यावेळेस भगवंताने कचरा भरायला यावं. एवढी भक्ती आमच्या जनाबाईची होती. मायबापू नाही तर आताची भक्ती वार आला का नुसतं देव बदलला. मायबापू आठवलं म्हणून तुम्हाला एक दृष्टांत सांगते. एक हिंदूचा भक्त होता आणि एक मुस्लिमचा भक्त होते तर दोन्ही भक्त समुद्रानं प्रवास करत असताना त्यांची होडी पलटी झाली. होडी पलटी झाल्यानंतर त्यांना संकट आलं की आपल्याला कोण आठवतं, बोलत चला. संकट आल्यावर कोण आठवतं तर देव आठवतं. त्या युक्तीप्रमाणे त्यांनाही संकट आल्यानंतर देव आठवला. मायबाप हो, संकट आलं की त्यांना देव आठवला. जो मुस्लिमचा भक्त होता त्यांनी एकच धावा सुरू केला, अल्लाह मुझे बचाव, अल्लाह मुझे बचाव. आणि जो हिंदूचा भक्त होता त्याला कळनाच की मी कोणत्या देवाचं नामस्मरण सुरू करू. कारण आपले देव किती, बोलत चला, आपले देव किती,
33 कोटी. मग त्याला कळनाच, त्याला तेवढ्या गडबडीमध्ये गणपती बाप्पा आठवलं, विघ्नहर्ता आठवले म्हणजे गणपती बाप्पा. त्यांनी गणपती बाप्पाचं नामस्मरण सुरू केलं, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. माय बाप तेवढ्यात पठणी मंत्रच बदलला. मंत्र असा बदलला, तो म्हणाला गणपती बाप्पाचं पोट एवढं मोठं, गणपती बाप्पाचं तोंड एवढं मोठं, गणपती बाप्पा मला कशाला वाचवायला येतील, म्हणून त्यांनी मंत्र बदलला. ज्यावेळेस गणपती बाप्पा उठले आणि नाही का निघाले, त्यावेळेस पार्वती मातेने आवाज द्यावा, अहो कुठे निघालात, माझ्या भक्तावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, तो जहाजामधून पलटी झालाय, तो जर मेला तर तो माझं नामस्मरण करतो, त्याला वाचवायला जाणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून मायबापू ते निघाले. निघत असताना नाही का पार्वती मातेने म्हणावं, जरा फोन कोणाला लागला हे बघा, तुम्हाला नाही तुमच्या वडिलांना फोन लागला. मायबापू त्यांनी तेवढंच नाही का मंत्र बदलला. नाही का गणपती बाप्पांचे वडील कोण, महादेव, महादेवाचा जप सुरू केला. मायबापू महादेवाचा जप सुरू करत असताना जो मुस्लिमचा भक्त होता त्याचा देव आला, त्याला घेऊनही गेला. पाहता काय आपला मेला ना, अशी भक्ती करू नका. भक्ती कोणी केली, मायबापू आमच्या एकनाथ महाराजांनी भक्ती केली. भक्ती कोणी केली, आमच्या जनाबाईनं भक्ती केली. भक्ती कोणी केली, अहो मीराबाईनं भक्ती केली. भक्ती करत असताना मीराबाई गल्लोगल्लीमध्ये नाचत होत्या. मीराबाईला कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती. मीराबाई एका राजाची मुलगी होती मायबापू, तरी सुद्धा त्या गल्लोगल्लीमध्ये नाचत होत्या. नाचोगे 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 हरि गुण गावत नाचोगे नाचोगे हरि गुण गावत नाचोगे हरि गुण गावत नाचोगे नाचोगे हरि गुण गावत नाचोगे विश्व का प्याला रानाची ने भेजा 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 पीवत मीरा हासी रे पीवत मीरा हासी रे नाचोगे 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 हरि गुण गावत नाचोगे नाचोगे हरि गुण गावत नाचोगे नाचोगे हरि गुण गावत नाचोगे हरि गुण गावत नाचोगे हरि गुण गावत नाचोगे हरि गुण गावत नाचोगे मायबापू एवढी भक्ती आमच्या मीराबाईने केली होती. मीराबाई तर एका राजाची मुलगी होती. ती ज्यावेळेस गल्लोगल्लीमध्ये नाचायची ना, तेव्हा गावच्या लोकांनी येऊन सांगावं, राज अहो तुमच्या मुलीला काही वाटतं का नाही, ती गल्लोगल्लीला नाचते, तिला घरलं नाही आणि विष प्याजा. मायबापू आमच्या मीराबाईला विषाचा प्यायला दिला होता. मीराबाई विष पिली पण मरणकारा विसरली. अहो एवढी भक्ती आमच्या मीराबाईची होती. भगवंतानं तिच्याकडे यावं आणि विष प्यावं मायबापू, एवढी भक्ती आमच्या मीराबाईची होती. अहो तुकोबराय तर काय होते, तुकोबरायनी तर संसार सोडला होता. कारण जगद्गुरु तुकोबराय का अभंगामध्ये म्हणतात की हे जी थोर भक्ती आवडते देवा संकल्पा ठेविले आनंदे तैसेची राहावे सुद्यावे समाधान. माय बापू एवढी भक्ती करत होती आमचे जगद्गुरु तुकोबराय. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय भक्ती करत होते ना, त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय म्हणायचे, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. माय बापू भक्ती करत असताना जगद्गुरु तुकोबराय किती नम्र व्हायचे. नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा. एवढी भक्ती आमच्या तुकोबरायांची होती माय बापू. अहो ज्या दिवशी तुकोबरायांच्या देहूमध्ये दुष्काळ पडला, दुष्काळ पडल्यानंतर दुर्गादेवीच्या दुष्काळामध्ये जगद्गुरु तुकोबरायांची बायको अन्न करता मरण पावली आणि एकूण ते एक मुलगाही गेला माई बापू. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांचा एकूण ते एक मुलगाही गेला. मग जगद्गुरु तुकोबरायांनी काय केलं तर लोकांचं जोंधळा राखला. नवे तर गुरं ढोळे सांभाळावी.
कारण जगद्गुरु तुकोबरायांची भक्ती इतकी होती माय बापू. भक्ती करत असताना जगद्गुरु तुकोबराय गुरं ढोरच सांभाळत असताना भगवंताने यावं आणि जगद्गुरु तुकोबरायांक मागावं. जगद्गुरु तुकोबरायांना म्हणावं, तुकोबा आमच्याकडनं काहीतरी मागा ना. जगद्गुरु तुकोबराय म्हणायचे, देव मला तुला द्यायचे ना एवढंच दे, हेच दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. देवा मला द्यायचे ना, तू फक्त एवढंच दे की हेची दान दे गा देवा, हेच दान देवा तू मला दे. तुझा विसाव मला कधीच नाही झाला पाहिजे. हेच मागणं आमचे जगद्गुरु तुकोबराय मागतात. विठ्ठल माय बापू एवढी भक्ती आमच्या जगद्गुरु तुकोबरायांची होती. ज्यावेळेस भगवंतानी यावं त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणावं, देवा तुम्हाला द्यायला माझ्या घरी काहीच नाही आहे. देवा तुम्हाला द्यायला माझ्या घरी काहीच नाही आहे. ह्या बाजीवर बसा. तुकोबरायांची भाषा बघा, घरी मोड क्या त्या बाजा, वरी वाकळाच्या शेजा. माय बापू एवढी भक्ती आमच्या जगद्गुरु तुकोबरायांची होती. भक्ती करत असताना जगद्गुरु तुकोबराय दैवाचा पुतळा झाले होते. नोवे तर जगद्गुरु तुकोबराय म्हणायचे, सगळ्या लोकांना सांगत होते की माझ्या घरी पांडुरंग परमात्मा आलाय, त्याला करायला मला काहीतरी द्या. एवढी भक्ती आमच्या जगद्गुरु तुकोबरायांची होती माय बापू. आता वार आला की देव बदलतो, सोमवार आला की हर हर महादेव, मंगळवार आला की देवी, बुधवार आला का बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल बुधवार आला की बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. गुरुवार आला की गुरुदेव दत्त दत्त, शुक्रवार आला की संतोष माता, शनिवार आला की शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुबटा. आणि रविवार आला का येळकोट जय मल्हार. अशी भक्ती आपण करतो मायबाप. आमच्या जगद्गुरु तुकोबरायांची भक्ती बघायला गेलो तर तुकोबराय ज्यावेळेस भंडारा डोंगरावरती नामस्मरण करायला जात होते, नामस्मरण करत जात असताना त्यांचे पाऊल वाट विठ्ठल विठ्ठल म्हणत होते मायबापू. एकदा काय झालं, जगद्गुरु तुकोबराय भंडारा डोंगरावरती गेले आणि गेल्यानंतर जिजाऊमासाहेब म्हणजे आवली तुकोबरायांची बायको भाकरीचं टोपलं घेऊन जात असताना त्या रस्ता चुकला आणि रस्ता चुकल्यानंतर त्यांनी जी पायाची माती होती तुकोबरायांची ती कानाला लावली. त्याच्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता मायबाप हो, विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता. आणि पुढे जाऊन नाही का त्या जगद्गुरु तुकोबरायांच्या बायकोला म्हणजे आवलीला पायामध्ये काटा भरला आणि काटा भरला मग त्या विठ्ठलाला आवाजसुद्धा देत नव्हते. तरी भगवंतानी यावं मायबाप आणि त्यांना भेट द्यावी. जगद्गुरु तुकोबरायांनी एवढं नामस्मरण केलं पण देव त्यांना आधी भेटले नाही. ज्यांना भेटले असे असणारे आमच्या महाराष्ट्रातील पहिली एक महिला होती मायबाप हो आवली. तिचा पाय भगवंतानं गुडघ्यावर घ्यावा. तिच्या पायामध्ये काटा भरला आणि देवानं लहान मुलाचं रूप घेऊन यावं आणि म्हणावं, आई मी तुमच्या पायातला काटा काढू का हो, आई मी तुमच्या पायातला काटा काढू का हो. बाळा तुला काटा काढता येईल, बाळा तुला काटा काढता येईल. अगं आई मी भल्या भल्यांचे काटे काढले,
मी भल्या भल्यांचे काटे काढले, पण त्या आवलीला काही कळालं नाही. तिचा देह तिथं होता पण मन होतं का तर नाही. माझ्या तुकोबरांनी काही खाल्लं असेल का, माझ्या तुकोबरांनी काही पिलं असेल का, इकडं तिचं मन लागलं होतं. मायबापू पांडुरंग परमात्म्याने लहान मुलाचं रूपात यावं आणि काटा काढण्यासाठी जगद्गुरु तुकोबरांच्या आवलीला सांगतायत, आई काटा काढण्यासाठी आधी पाय गुडघ्यावर घ्यावा लागतो आणि गुडघ्यावर घेतला की नाही त्याला थुंकी लावून काटा कुठेही ते शोधावा लागतो. मायबापू देव काटा काढायला आला नव्हता तर त्या पायाची धूळ चाटायला आला होता. एवढी भक्ती आमच्या तुकोबरायांची होती मायबापू. अहो तुकोबरायांनी संसार सोडला, लात मारली त्या संसाराला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की देवा ठेविली आनंद तैसेची राहावे, देवा तू जसं ठेवशील ना तसं मी राहील. कारण एवढी भक्ती आमच्या जगद्गुरु तुकोबरायांची होती. म्हणून महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जाणे भक्तीचा जीवना